यवतमाळ हा शिवसेनेचा पहिलेपासून बालेकिल्ला राहिलाय आणि तो कायम बालेकिल्ला राहणार आहे. याचं मूळ कारण इथला शिवसैनिक त्यागानं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण काम करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही आज पोहरादेवीचं दर्शन घेतलं, सेवालाल महाराजांच्या स्मृतीवर आम्ही गेलो आणि आज आम्हाला ते बघायला मिळालं. एवढी कामं तर केली. संजू भाऊ, तुमचं लीड आम्ही पाहत राहतो. हा माणूस 1 लाख तर निवडून आलेलाच आहे. 100% तुम्ही निवडून देणार आहे आणि काम करणारा मत द्या. याचं मूळ कारण समाजसेवा करणं एवढं सोपं राहिलं नाही. एवढं करून एवढी लोक तुम्ही सांभाळताय. मला तरी असं वाटतं की ज्या माणसाकडे सोन्यासारखी कार्यकर्ते असतात त्याच्याकडे खरी श्रीमंती असते. ती श्रीमंती तुमच्याकडे आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की संजू भाऊ जे कामं करतायत त्याच्या मागं तुमचा आशीर्वाद तर आहेच, पण फक्त एकट्या या मतदारसंघापुरता आपला आमदार यायला नको. याच्या पुढं या यवतमाळ मधून जास्तीत जास्त आमदार आपल्या पक्षाचे कसे निवडून येतील याची सुद्धा जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर राहणार आहे.